नमस्कार. आपण पाहतात महाराष्ट्र शासनाच्या जाहिरात यादीवरील असलेले वृत्तपत्र विदर्भदूत आणि या विदर्भदूत वृत्तपत्राच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं डॉक्टर संजय निकस स्वागत करतो. आज एक अत्यंत धक्कादायक अशा प्रकारावर आणि प्रकरणावर त्यावरून पडदा बाजूला करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील भारतीय स्टेट बँक शाखा जानेफळच्या व्यवस्थापकाने आपल्या अधिकाराचा कशा प्रकारे गैरउपयोग केला, आपले अधिकार वापरून एका सभासदाची त्या सभासदाच्या वारसांची कशा प्रकारे फसवणूक केली आणि आपले हात ओले केले, हे एक धक्कादायक प्रकरण आहे. आज देशातली सर्वात मोठी भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी वित्तीय संस्था आहे, शाखा आहे, बँक आहे. या बँकेच्या हजारो शाखा आज देशभरात कार्यरत आहेत आणि देशातील तमाम जनता या बँकेवर मोठ्या विश्वासाने विश्वास टाकून आपली जमापुंजी बँकेमध्ये जमा करण्याचं काम करते, आपल्या गरजा भागवण्याचं काम करते. त्यामुळे एकंदरच भारतीय स्टेट बँकेवरती जनसामान्य माणसाचा प्रचंड असा विश्वास आपल्याला दिसून येतो. परंतु या सर्व गोष्टी बरोबर असून जानेफळ येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने आपल्या अधिकाराचा गैरउपयोग करून एका मयत कास्तकाराच्या खात्यातील रक्कम परस्पररित्या तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यात वर्ग केली आणि हा धक्कादायक प्रकार आपले हात ओले करून घेण्यासाठी या शाखा व्यवस्थापकाने केला आहे का, हा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण होतो. जानेफळ पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांची खाती या जानेफळच्या भारतीय स्टेट बँकेत आहेत. असंच एक ग्राम लोणीकाळे येथील सखाराम बळवंतराव काळे यांचं खातं या बँकेमध्ये होतं. 28 ऑगस्ट 2024 ला सखाराम बळवंतराव काळे यांचं निधन झालं. पर्यायाने निधन झाल्यानंतर बँक व्यवस्थापकाने सदर खातेदाराची रक्कम त्यांच्या वारसांना, पत्नींना अधिकृत नोटरी करून रजिस्टर करून त्यांच्याकडून वारसा हक्क घेऊन ती देणे क्रमप्राप्त होते. परंतु या जानेफळच्या बँकेतील शाखा व्यवस्थापकाने त्या सखाराम बळवंतराव काळे यांच्या खात्यातील जवळपास 1,28,000ची रक्कम परस्पर तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यात वर्ग केली, तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा केली आणि त्या व्यक्तीने सुद्धा ती रक्कम काढून काय केले, हा मोठा प्रश्न आहे. ज्यावेळेस या घटनेची माहिती सखाराम बळवंतराव काळे यांच्या मुलांना झाली, वारसांना झाली, त्यावेळेस त्यांनी बँकेत जाऊन मॅनेजरला जाब विचारला. सुरुवातीला या महाभाग मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु त्याच्यावर दबाव वाढल्यानंतर त्यानं परत 5 ते 6 महिन्याच्या अंतराने सदर रकमेतील काही रक्कम पुन्हा खात्यात जमा केली. हा पराक्रम त्याने स्वतःचे अधिकार वापरून केला. याबाबत संबंधित मयत खातेदाराच्या वारसांनी वेळोवेळी अर्ज केले. जानेफळ पोलीस स्टेशनला सुद्धा एक विनंती अर्ज केला की सदर रक्कम परत मिळावी. परंतु मुजोर झालेल्या या शाखा व्यवस्थापकाने आपले अधिकार वापरत यांना वेळोवेळी चुकीची उत्तरं दिली, वारसांना चुकीची माहिती दिली आणि आपले हात ओले करून घेतले. यामध्ये कोणताही प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही. आता या सगळ्या प्रकरणाबाबत सखाराम बळवंतराव काळे यांचे चिरंजीव ऍडव्होकेट श्याम सखाराम काळे आपल्याला संपूर्ण माहिती देतील. हे प्रकरण फार धक्कादायक आहे. पाहूयात काय म्हणतात ऍडव्होकेट श्याम काळे. मी ऍडव्होकेट श्याम काळे, जिल्हा व सत्र न्यायालय येथे वकिली व्यवसाय करतो. माझे वडील 28/8/2024 ला वारलेत. माझ्या वडिलाच्या खात्यावर जवळपास 1,24,000 रुपये होते. माझे वडील 28/8 ला वारले. त्यानंतर आम्ही वेळोवेळी बँक मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक शाखा जानेफळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आम्हाला कायदेशीर सांगितलं की तुम्ही वारसाचं प्रमाणपत्र आणा आणि सर्व दोघी बहिणी, तिघं भाऊ एकत्र येऊन सर्वांच्या सहीनिशी आणि वारसा प्रमाणपत्र दिवाणी न्यायालय मेहकर यांचा आणल्याशिवाय आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. परंतु त्यानंतर त्यांनी परस्पर बेकायदेशीररित्या माझ्या वडिलाच्या नावावरचे 1,12,000 रुपये तिसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केले. 100% बेकायदेशीर ती प्रक्रिया आहे. आम्ही वेळोवेळी गेला असता आम्हाला त्यांनी डावलून लावलं आणि तुम्ही परस्पर बँकेमध्ये पैसे काढायला जर आलेत तर तुमच्यावर खंडणीचा गुन्हा मी दाखल करीन आणि तुम्ही मला मारहाण केली, अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला धमकी दिली. आम्हाला स्टेट बँकेत जाण्यापासून त्यानं वंचित केलं. गेल्या 8 महिन्यापासून
आम्ही जे वडिलांच्या नावावर पैसे टाकले होते ते आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आईच्या आजारासाठी टाकलेले होते. हे पैसे आम्हाला वेळेवर न भेटल्यामुळं आमच्या आईचा आजार वाढलेला आहे आणि आमचे मुलंसुद्धा शिक्षणापासून वंचित झालेली आहेत. आम्ही तक्रार अर्ज जानेफळ शाखा व्यवस्थापक यांच्याजवळ सुद्धा दिलेला आहे. तदोतच जानेफळ पोलीस स्टेशन यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज दिलेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी आणि आम्ही दोघं भाऊ वकील असून आमच्यासोबत जर अशी फसवणूक जर होते तर सामान्य शेतकऱ्यांचे काय हाल होत असतील. कारण आमच्या वडिलांनी साला महिने घालून रोज मजुरी करून ते पैसे टाकलेले होते. ते संपूर्ण पैसे बँक मॅनेजर यांनी हेतुपुरस्सरपणे ट्रान्सफर केले आणि गेले 8 महिने आम्हाला शारीरिक व मानसिक त्रास या ठिकाणी झालेला आहे आणि आमचे मुलं शिक्षणापासून वंचित झालेले आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे या शाखा व्यवस्थापकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मी स्टेट बँक शाखा जानेफळचा गेल्या 25-30 वर्षापासून एक खातेधारक आहे. माझे 15 ते 20 लाख रुपयाचा बँक बॅलन्स जानेफळ स्टेट बँकेमध्ये आहे. परंतु माझे वडील मयत झाल्याच्यानंतर मयत व्यक्तींचे पैसे ट्रान्सफर करण्याचा अधिकार किंवा आदेश या शाखा व्यवस्थापकाला कुणी दिला असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. तद्वतच जे खातेधारक आहेत त्यांच्यासुद्धा मनात दहशत निर्माण झालेली आहे की या बँकेमध्ये पैसे ठेवावेत की नाहीत अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि आमच्यासारख्या आणखी कोणाची फसवणूक केलेली आहे या पाठीमागं कोणती टीम तर नाही ना, असा एक ग्रुप तर नाही ना की मयत झालेल्या व्यक्तींचे पैसे हे लोक काढतायत आणि जानेफळ भारतीय स्टेट बँक शाखा यांचा वरचा विश्वास खातेधारकाचा उडत आहे. परंतु मला पैसे गेल्याचं दुःख नाही, परंतु गेल्या तिसऱ्या पिढीपासून माझ्या आजोबाच्या वडिलापासून आजोबा माझे वडील असतील आमचा सर्व घरांचा विश्वास भारतीय स्टेट बँकेवर आहे. भारतीय स्टेट बँक ही भारतातली सर्वात मोठी एक बँकीय व्यवस्था आहे आणि या बँकेने आमच्यासोबत अशी फसवणूक केल्यामुळं अनेक खातेधारक यांच्यामध्ये भीतीचं वलय या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. निश्चितच स्टेट बँकेचं जे खातेधारक आहेत ते पैसे काढणार आहेत आणि वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांनी याची लवकरात लवकर दखल घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि जी फसवणूक करणारी टीम आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी संपूर्ण नागरिकांच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. तर मित्रांनो, संपूर्ण घटनाक्रम आपण पाहिला. कशा प्रकारे या व्यवस्थापकाने आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेतला, आपला अधिकार वापरून सदर रकमेची अफरातफर केली. मग अशा वेळेस प्रश्न हा निर्माण होतो की एवढी मोठी देशातली सर्वोच्च संस्था असलेल्या भारतीय स्टेट बँकेवरती सामान्य माणसाने कितपत विश्वास ठेवावा? आपले पैसे सदर बँकेत सुरक्षित आहेत का? तेथील कर्मचारी अधिकारी प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत का? यामुळं यातून सांगायचं एकच की भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच या प्रकरणामध्ये दखल देऊन या प्रकरणाला अंतर्गत त्यांची कायदेशीर चौकशी करून सदर मयत सखाराम बळवंतराव काळे यांच्या वारसांना न्याय द्यावा आणि आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या संबंधित शाखा व्यवस्थापकाला योग्य ती कारवाई करावी आणि त्याच्यावर कडक नियंत्रण आणावं ही अपेक्षा आता जनतेमधून समोर येत आहे. धन्यवाद.